नमस्कार. आपल्या घाटून आपलं स्वागत आहे. 133 वॉर्ड मधील उमेदवार निर्मिती कानडे आणि माजी नगरसेवक परमेश्वर आपल्या सोबत आहेत. खूप खूप धन्यवाद आपला. नमस्कार. आज आपण तरुण उमेदवार दिलाय, घाटकोली सर्वात तरुण उमेदवार दिलाय, त्यापाठचं काय कारण काय? नमस्कार. आपल्या घाटकोपर या पोर्टलच्या सर्व दर्शकांना मनापासून नमस्कार. आज आपण बघितलं की मागच्या 15 वर्षात मला रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगरमधील याच तरुणांनी आणि सर्व रहिवाशांनी 3 वेळा नगरसेवक बनवलं होतं आणि काम करण्याची संधी दिली होती. आणि त्या 3 टर्ममध्ये या ठिकाणी मी 2000 पेक्षा जास्त झोपडीधारकांना SRA मध्ये घरं मिळवून दिलेली आहेत. आणि मागच्या शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आम्ही जवळपास 16,575 घरांचा प्रकल्प देखील मंजूर केलेला आहे. त्याचं काम देखील वेगाने सुरू आहे आणि जवळपास 4000 घरं डिमोलिश करून त्या ठिकाणी इमारतींच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झालेली आहे. तर अशा या वातावरणामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि SRAचा प्रकल्प राबवण्यासाठी मला देखील वेळ हवा होता. आणि त्याचबरोबर नेहमी आपणच उमेदवार म्हणून उभं राहावं किंवा आपलीच पत्नी उभी राहावी किंवा आपली मुलगीच उभी राहावी, त्यापेक्षा खरोखर काम करणारे कार्यकर्ते देखील आपल्या प्रभागामध्ये आहेत. आणि त्यापैकीच एक विभीषण कानडे सर आणि त्यांची मुलगी निर्मिती ताई कानडे या देखील आपल्या विभागात अतिशय चांगलं काम करत होत्या. आमच्या पक्षाचे गटप्रमुख होते. निर्मिती ताई युवती सेनामध्ये कार्यरत होती आणि पक्षासाठी दिवस रात्र काम करत असताना माझ्या निवडणुकीमध्ये, पक्षाच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी चांगलं मतदान केलेलं आहे. आणि त्यांचे विभीषण कानडे सर यांची देखील 915 घरांची सोसायटी आहे, तिचं देखील SRAचं काम पूर्ण करायचं आहे. पण अशा वेळेस मी असं ठरवलं की आपल्यापेक्षा तरुण एखादी पदाधिकारी पक्षाची असेल तिला आपण इलेक्शनचं फॉर्म द्यावं. आणि तो विचार मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितला. एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्याला मान्यता दिली आणि ज्या आपल्या कामराजनगरमधील रमाबाई आंबेडकर नगरमधील एक तरुण कार्यकर्ती BSc IT झालेली उच्च शिक्षित तरुण कार्यकर्ती आहे निर्मिती, तिला तिकीट दिली. निर्मिती, काय सांगशील? तू पहिल्यांदा नगरसेवकला उभी राहतेस, काय तुझा अनुभव? सर्वात प्रथम तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला खरंच छान वाटतंय. खूप नवीन संधी आहे, काम करण्याचा उत्साह आहे आणि जो साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो मी कुठेही त्याला तडा जाऊन देणार नाही. आणि त्यांनी ती मला काम करण्याची संधी दिली आहे, जी समाजसेवा करण्याची संधी दिली आहे, ती मी त्याच्यात पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि साहेबांना जे पुढे काम करायचं आहे SRAचं त्याच्यातही मी त्यांना सहाय्यता करेल. विरोधक टीका करतात SRAचं काम होतच राहणार, पण हे SRAची भीती दाखवून आम्हाला निवडून, म्हणजे उमेदवार निवडून यावा असे उमेदवाराची भीती दाखवली जाते की SRA नाही प्रकल्प तुम्ही दिला, मला वोट नाही केलं तर तुम्हाला प्रकल्प भेटणार नाही किंवा घर भेटणार नाही, अशी भीती दाखवली जाते. तेव्हा मागच्या 20 वर्षापासून राजकारणात आहे आणि SRAचं काम आम्ही करत आहोत. 2000 लोकांना घरं देखील दिलेली आहेत आणि आता 16,575 घरांचं प्रकल्पाचं काम देखील झालेलं आहे. तर यामध्ये आम्ही काम करत असतो, त्यामुळे लोक आम्हाला मतदान करतात. आणि SRAचे प्रश्न असे बऱ्याच ठिकाणी आहेत की कोणाचं घरं अनिर्णित राहिलेली आहेत, कोणाची घरं नावावर व्यवस्थित झालेली नाहीत, आई वडील वारलेले आहेत, तर त्यांचं वारसाच्या नावावर घर करायचं आहे. आणि होणारा प्रकल्प आता सुरू आहे, तो महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालू आहे. महाराष्ट्र शासन SRAचं काम करत आहे. MMRDA या ठिकाणी MMRDA आणि SRA जॉईंट व्हेंचरमध्ये काम करत आहे. तर हे काम सर्व सुरू झालं ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलं आणि ते ग्राउंड लेवलला त्याची मागणी मी स्वतः नगरसेवक या नात्याने परमेश्वर कदम यांनी केली होती. आणि त्यानंतर हे काम सुरू झाल्यानंतर लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कारण प्रत्येक झोपडीधारकाला असं वाटतं की मला बिल्डिंगमध्ये राहायला पाहिजे, मला झोपडपट्टीत राहायचं नाही. फक्त त्यांच्याकडे झोपडीधारकांकडे बिल्डिंगचा फ्लॅट घ्यायला 70-80 लाख रुपये नसतात, म्हणून ते मजबुरीने झोपडपट्टीत राहत असतात. अशा वेळेस आम्ही स्वप्न पूर्ण करतोय, परमेश्वर कदम यांनी SRA प्रकल्प आणला आणि त्यामार्फत जर 16,575 झोपडीधारकांना इमारतीमध्ये घर मिळणार असतील तर ते मतदार हे 100% परमेश्वर कदम आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा प्रकल्प आणल्यामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे शिवसेनेचे जे धनुष्यबाणाचे उमेदवार आहे, धनुष्यबाण चिन्हावर उभे राहिलेले
शिवसेना, भाजपा, RPI आणि रिपब्लिकन सेना युतीचे आहे, निर्मितीताई कानडे यांना मिळणारच आहे. मग या सर्व विरोधकांना हे माहिती आहे की निर्मितीताई कानडे हे जिंकून येणार आहे. सगळे झोपडीधारक त्यांना बिल्डिंगमध्ये घर मिळावं म्हणून त्या निर्मितीताई कानडे यांनाच मतदान करणार आहे. त्यामुळे विरोधक पहिल्यांदाच हारलेले मानसिकतेत आहे. त्यांना माहिती आहे त्यांना मतदान मिळणार नाही. कामाचं ट्रॅफिकची समस्या आहे आणि लहान मुलांना किंवा जे तरुणांना खेळण्याचे ग्राउंड पाहिजे, मोकळं ग्राउंड त्यासाठी काय? आता आपल्याकडे जे SRA प्रकल्प आहे त्याच्या SRA प्रकल्प आहे जो MMRD राबवत आहे, त्या प्रकल्पामध्ये जवळपास 8 मोठमोठे मैदान या ठिकाणी कामराजनगरच्या आणि रंभाई नगरच्या या प्रकल्पामध्ये आलेली आहेत. आणि SRAचा प्रकल्प होत असताना मला सांगायला आनंद होतो की आमच्याकडे फक्त एक 18 फुटीचा रोड आहे संपूर्ण कामराजनगरला, आणि रंभाई नगरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. रोड अतिशय छोटे आणि झोपडपट्टी मोठी आहे. तर ज्यावेळेस हा SRA प्रकल्प पूर्ण होईल आपण पाहाल याकडे या ठिकाणी 60 फीट रोड असतील, 30 फीट रोड असतील, त्याचप्रमाणे इंटरनल गल्ल्या देखील आहेत. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न देखील सुटतोय आणि या SRA प्रकल्पामध्ये 8 मैदान आहेत. त्यामुळे खेळण्यासाठी मैदान आणि बगीचा हा देखील आपला प्रश्न सुटतोय. त्या सर्वांवर उपाय म्हणजे SRA प्रकल्प लवकरात लवकर होणं, आणि ते आम्ही करत आहोत. महिलांसाठी काय? महिलांसाठी आपण पाहिलं असेल शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे. महिलांसाठी ST मध्ये 0 तिकीटची सवलत दिलेली आहे. महिलांसाठी आपल्या विभागामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपण शिलाई मशीन, घरघंटी, चक्की अशा वेगवेगळ्या वस्तू देखील दिलेल्या आहेत. आणि आपण सर्वात महत्वाचं हे नगरसेवकाचे तिकीट आहे, ही आपण एका तरुण महिलेला दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघाल SRA प्रकल्प झाल्यानंतर सर्वात जास्त फायदा महिलांचा होतो. कारण आमच्या झोपडपट्टीमध्ये वेगळं किचन नाहीये, महिलांना वेगळं किचन मिळतं. त्याचप्रमाणे एखादा जर पाहुणा आला तर एखादी आमची महिला, आमची ताई, आमची आई आणि आमची बहीण ही ज्यावेळेस आपल्या झोपडपट्टीतल्या घरात असते ते 10x12 किंवा 10x15चं घर असतं. जर एखादा पाहुणा आला तर तिला त्या ठिकाणी प्रायव्हसी देखील मिळत नाही. पण आता SRAचे रूम जे आम्ही दिलेले आहेत आपण बघत असाल की त्यामुळे बेडरूम वेगळा आहे, त्याच्यामध्ये किचन वेगळा आहे आणि हॉल देखील वेगळा. एखादा पाहुणा जरी आला तर एखाद्या महिलेला जर कुठल्या प्रायव्हसी पाहिजे असेल तर ती बेडरूम मध्ये येऊ शकते किंवा ती किचन मध्ये वेगळं आपलं काम करत राहू शकते. एखाद्या मुलाला अभ्यास करायचा आहे, कामराजनगर आणि रामाबाई नगर घाटकोपर बघायला गेला किंवा मुंबईमध्ये सुद्धा खूप डेंजर झोन मध्ये मानलं जातं की तिथं क्राईम खूप होतात आणि तिथं जास्त करून महिलांना सुद्धा बोलतात की सुरक्षित नाही वाटत. नाही, असं हे तुमचं चुकीचं आहे. कामराजनगर मधील महिला या सर्वात सुरक्षित आहेत. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्यावेळेस मी नगरसेवक नव्हतो त्यावेळेस या ठिकाणी खूप गुंडागर्दी होती. या ठिकाणी महिलांवरती बलात्कार देखील होत होते. त्या बऱ्याचशा केसेस देखील झालेल्या आहेत. पण सध्याची कंडिशन आपण ज्यावेळेस मी निवडून आल्यानंतर बरेचसे गुंड झोपडीदार आहे आम्ही तडीपार करायला लावले पोलिसांमध्ये तक्रार करून करून, आणि त्यामुळे बरेचसे गुंड तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आता कामराजनगरमध्ये असं नामचीन गुंड कोणी राहिलेलं नाही. त्यामुळे कामराजनगरमध्ये महिलांची छेडछाड होणं हे अशक्य आहे. महिलांची छेडछाड देखील कोणी करत नाही आणि त्यांच्यावर अत्याचार होणं ही तर खूपच दुरापास्त गोष्ट आहे. या ठिकाणी फक्त काही क्रिमिनल लोक आहेत जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आधारे आता सध्या टिकून आहेत. जर ते राजकीय पक्षात नसते ते क्रिमिनल पण काय आहेत, खंडणीखोर लोक आहेत. RTIचा अर्ज टाकतात, कंप्लेंट टाकतात आणि पैसे घेतात, पण ते महिलांना छेडछाड किंवा कुठल्याही प्रकारची दुखापत करत नाही. या ठिकाणी क्रिमिनल फक्त आता राहिलेत वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये. महानगरपालिकेमध्ये जाऊन अर्ज टाकायचा, रोडच्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे. एखादा जर मुलगा वारला, आपण इकडे अशी घटना झालेली आहे, नाल्यात पडून एक मुलगा वारला होता, तर त्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्याने 5 लाख रुपये या राजकीय खंडणीखोरांनी घेतले आणि त्याच्या वडिलांना फक्त 1,50,000 रुपये दिले. म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे विरोधी पक्षाचे लोक आहेत. आणि ते गुंड सोडले खंडणीखोर, हप्ता मागणारे, ते पण ते कंप्लेंट करून करून असे डायरेक्ट चाकू बिकू दाखवून लावणारे गुंड या विभागात संपलेले, खंडणी मागणारे गुंड संपलेले आहेत. नेहमीच एक प्रश्न आहे, तरुणांनी जे तरुण आहेत त्यांनी तुम्हाला मतदान का करावं? साठी 5 काम तुम्हालाच का करावं? तरुणांनी मला मतदान का करावं? कारण ते माझ्या वयाचे आहेत. त्यांच्यासाठी आता जे आपण नेक्स्ट जनरेशन बघतो की अपग्रेड जनरेशन असते, तर त्यांच्यासाठी मी जे काही सोयी सुविधा आहेत किंवा महिलांना सुरक्षित वाटणं वगैरे त्या समजून घेऊन त्यांच्यासाठी मी ती काम करू शकते. रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर मध्ये जो SRAने MMRD असा प्रकल्प राबवलेला आहे, त्या सेलच्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार आहेत आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या कंपनीज तयार होणार आहेत.
तर त्या कंपनीजमध्ये 20,000 रोजगार उपलब्ध आहेत. तर परमेश्वर कदम साहेब यांच्या माध्यमातून माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील तरुणांना आणि तरुणींना हा रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरवलेले आहे. आपण बघतो की तरुण वर्ग जो आहे तो इतर पक्षाकडे जास्त खेचला जातोय. मराठीचा मुद्दा सुद्धा खूप गाजतोय आपल्याकडे. त्यावर काय बोलणार तुम्ही? आमच्या माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील तरुण वर्ग देखील हा आपल्या पक्षाकडेच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जी कामं केली आहेत त्या कामांमुळे सध्या तरुण वर्ग असेल किंवा महिला वर्ग असेल किंवा घरातील कर्ता पुरुष असेल किंवा वयोवृद्ध माणूस असेल, हा संपूर्ण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठी आहे. आपण पाहिलं असेल की आमच्या विभागातील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरचा 16,575 घरांचा प्रकल्प सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात मंजूर केला होता. आणि आपल्या विभागातील जे तरुण आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या प्रकल्पामध्ये जवळपास 40 एकरापेक्षा मोठा कमर्शियल कॉम्प्लेक्स MMRD या ठिकाणी बांधणार आहे, जसं MMRDने BKC मध्ये बनवलं आहे. आणि त्या ठिकाणी जवळपास 20,000 तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. तर आम्ही तो रोजगार आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मधील तरुण आणि तरुणींना उपलब्ध करून देणार आहे. आणि या कामी आपली नगरसेविका निर्मिती कानडे ही देखील या तरुणांना मदत करेल. कारण निर्मिती कानडे ही स्वतः तरुण असल्यामुळे तरुणांना देखील एखाद्या वयस्कर नेत्याकडे जायला थोडा मनावर दबाव असतो, पण ते एकदम मोकळ्या मनाने तरुण नगरसेवकाकडे जाऊ शकतात, नगरसेविकाकडे जाऊ शकतात. आणि हा जो तरुणांचा दुसरा प्रश्न आहे की बाबा रोजगाराचा प्रश्न तर आम्ही सोडवतोय आणि SRAच्या माध्यमातून जे आमची 16,575 घरं बनवतोय त्यामुळे त्यांचा राहण्याचा प्रश्न देखील सुटतोय. पण आपण बघितलं असेल की कामराज नगर आणि रमाबाई नगरमध्ये मैदानं मोठ्या प्रमाणावर नाहीयेत. आम्हाला खेळायला किंवा सकाळी चालायला कामराजच्या आणि रमाबाईच्या लोकांना हायवेला किंवा हायवेच्या पलीकडे मैदानात जावं लागतं. पण या SRA प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 8 मोठी मैदानं आपल्याला उपलब्ध होत आहेत आणि त्या मैदानांमध्ये आमची तरुण मुलं खेळू शकतात, वयोवृद्ध लोक सकाळचे चालू शकतात. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल की रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमध्ये पार्किंगची खूप मोठी समस्या आहे, कारण रोड खूप छोटे आहेत. तर या MMRDच्या प्रकल्पामध्ये शिंदे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी मोठमोठे 60 फुटी रस्ते, 40 फुटी रस्ते, 30 फुटी रस्ते मंजूर करून दिलेले आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते रस्त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही. तसेच या प्रकल्पामध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये आपण कधी पाहिलं असेल की SRA मध्ये कधीच पार्किंग दिली जात नाही, पण या MMRD राबवित असलेल्या प्रकल्पामध्ये SRAने शिंदे साहेबांच्या आदेशाने डबल पार्किंग दिलेली आहे. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये 2 बेसमेंट करून 2 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रत्येक बिल्डिंगला केलेली आहे. त्यामुळे आमचा पार्किंगचा प्रश्न देखील सुटणार आहे, ट्रॅफिकचा प्रश्न देखील सुटणार आहे आणि बेरोजगाराचाही प्रश्न देखील सुटणार आहे. त्याचप्रमाणे मुलांना आणि महिलांना खेळण्याचं देखील गार्डन उपलब्ध असणार आहे तरुणांसाठी. हे सारे प्रश्न आमच्या एकाच MMRDच्या SRAच्या प्रकल्पामुळे सुटत आहेत. त्यामुळे निर्मितीताई कानडे हे शिंदे साहेबांनी जे केलेलं काम आहे आणि त्यासाठी आम्ही स्थानिक लेवलला जेवढे पदाधिकारी त्यांनी केलेलं काम आहे त्यांना बरोबर घेऊन पुढचं काम देखील करतील. आणि याच्यासाठी सर्व तरुण, महिला, वयोवृद्ध आणि घरातील कर्ती मंडळी देखील निर्मितीताई कानडे यांनाच मतदान करतील. मराठी भाषेविषयी काय? आपण सगळेच मराठी आहोत. तुम्ही बघितलं असेल की उद्धव ठाकरे गट म्हणजे उभाटा शिवसेना हे नेहमी बोलतात किंवा राज ठाकरे साहेब देखील आता म्हणत आहेत की गुजराती लोक मुंबई तोडायला चाललेले आहेत, भाजपवाले मुंबई तोडायला चालले आहेत. पण आपण विसरता की मुंबई तोडण्याचा प्रयत्न हे काँग्रेसने केला होता. काँग्रेसने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रयत्न केला, मराठी माणसावर अमानुष अत्याचार केले. आणि त्यांचेच मुख्यमंत्री असलेले मोरारजी देसाई यांनी त्या काळीन पंतप्रधान नेहरूजी यांच्या सांगण्यावरून आपल्या 107 मराठी माणसांवर गोळ्या घालून त्यांना शहीद केलं होतं, हुतात्मा केलं होतं. आणि मराठी माणूस याला जर दाबण्याचं काम कोणी केलं असेल तर केवळ आणि केवळ काँग्रेसने. आपण या ठिकाणी बघत असाल की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ते आता कधीच शक्य नाहीये, कारण काँग्रेस सत्तेत येणार नाही. मुंबई ही महाराष्ट्रातच राहणार आणि बीजेपीच्या कुठल्याही नेत्याने कुठल्याही मराठी माणसाला जसं मोरारजी देसाईंनी गोळ्या घातल्या तशा गोळ्या घातल्या नव्हत्या. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काँग्रेसच्या नेत्यांनी 107 मराठी लोकांना हुतात्मा केलं. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढत असणाऱ्या, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढत असणाऱ्या 107 लोकांना हुतात्मा केलं. पण ज्या 107 लोकांना गोळ्या घातल्या त्याच्याबद्दल आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी कधीच माफी मागितली नाही.
आज एवढा मोठा अन्याय केला महाराष्ट्रावरती. आणि त्याच वेळी तुम्हाला बघितलं असेल, तेलंगणा वेगळा करण्यासाठी पी चिदंबरम जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेस तेलंगणाचे काही लोक शहीद झाले त्या आंदोलनात, आंध्रापासून तेलंगणा वेगळे करा. पण त्यावेळेस पी चिदंबरम यांनी ज्या शहीद झालेल्या लोकांसाठी माफी मागितली की काँग्रेसच्या काळात, काँग्रेसच्यामुळे या तेलंगणा वेगळा करण्यासाठीच्या आंदोलनात काही तेलुगू बांधव मृत्युमुखी पडले. मग तेलुगू बांधवांची माफी मागणारे काँग्रेस नेहरू काळामध्ये 107 मराठी माणसांना जेव्हा गोळ्या घालून हुतात्मा केलं महाराष्ट्रासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी, त्यांच्याबद्दल का माफी मागत नाही? कारण काँग्रेसने कधीच मराठी माणसाचा मान सन्मान केलेला नाही. आणि बीजेपीने आजपर्यंत कधी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची मागणी केली नव्हती. आणि मुंबईमध्ये जे आता हे लोक बोलतायत की मराठी माणसाचा रोजगार हा बीजेपी वाले घेऊन जात आहेत किंवा गुजराती लोक घेऊन जात आहेत, तर आपल्या ज्या सर्व मोठमोठ्या कंपन्या होत्या, बॉम्बे डाईंग कंपनी असेल, सेंचुरी असेल, मफतलाल असेल किंवा महिंद्राची असेल, बऱ्याचशा कंपन्या या तुम्ही पाहाल त्या काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच हे गुजरातमध्ये गेलेले आहेत. हे फक्त नावाला मराठी करतात. उद्धव ठाकरेंचं तुम्ही लक्षात घ्या, एक सुद्धा मराठी कॉन्ट्रॅक्टर त्यांनी बीएमसी मध्ये दिला आहे का? सर्व गुजराती मारवाडी कॉन्ट्रॅक्टरला उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिकेची सगळीची सगळी जवळपास 60-70 हजार कोटीची कामं दरवर्षी उद्धव ठाकरे हे फक्त गुजराती आणि मारवाडी माणसांना देतात. हे बोलताना फक्त मराठी करतात, पण यांची कामं फक्त गुजराती आणि मारवाड्यांच्यासाठीच असतात. अहमदनगरमध्ये मराठी भाषेसाठी वाचनालय किंवा युपीएससी एमपी साठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय? आपण पाहिलं असेल मागच्या काळातच इथे भिक्खू निवास आहे, त्या ठिकाणी आम्ही एक मोठे लायब्ररी आणि वाचनालय बनवून दिलेलं आहे. त्यावेळेस 2016-17 साली आम्ही खूप मोठी वाचनालय लायब्ररी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या या SRA प्रकल्पामध्ये लग्नासाठी एक खूप मोठा हॉल मिळणार आहे आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये अभ्यासिका, बालवाड्या, वेगवेगळ्या सोयी असणार आहेत. आणि त्याचप्रमाणे एक मोठी बिल्डिंग जी असणार आहे ती अम्युनिटीजची असणार आहे, त्याच्यामध्ये देखील हॉल असणार आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे वाचनालय असतील, योगालय असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या 5 जिम वेगवेगळ्या मोठमोठ्या करण्यात येत आहेत. अशा प्रकारे सर्व व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. मराठी माणसांसाठी देखील असणार आहे. मराठी माणसांसाठी एक वेगळी लायब्ररी आपण खूप मोठी या ठिकाणी करून घेत आहोत. SC वॉर्ड पडल्यामुळे दलित सुधारणा किंवा दलित वस्ती सुधारणा असेल. तुम्हाला एक सांगतो साहेब, आपण आपल्या समाजाला कुठपर्यंत SC दलित असं विभागून ठेवणार आहे? आपण दलित असला तरी त्याला देखील राहायला घर पाहिजे, सवर्ण असला तरी त्याला देखील राहायला घर पाहिजे. या ठिकाणी झोपडपट्टीत आपण पाहिलंय की आम्ही सर्व सारखेच आहोत. जे सवर्ण आहेत तेही झोपड्यात राहतात, दलित आहेत ते देखील झोपड्यात राहतात, मुस्लिम आहेत ते देखील झोपड्यात राहतात, हिंदू आहेत ते देखील झोपड्यात राहतात, बौद्ध आहेत ते देखील झोपड्यात राहतात. जोपर्यंत हा SRA प्रकल्प होत नाही, मग तो दलित बांधव असू दे किंवा मुस्लिम बांधव असू दे किंवा हिंदू बांधव असेल, तर जोपर्यंत त्याला बिल्डिंग मध्ये चांगलं 1 BHK फ्लॅट मिळत नाही तोपर्यंत त्याचं कुठल्याही जाती धर्माच्या माणसाचं जीवनमान उंचावणार नाही. आणि जोपर्यंत आपला SRA प्रकल्प होत नाही तोपर्यंत कुठल्याच माणसाला या ठिकाणी स्थानिक ठिकाणी रोजगार मिळणार नाही. हा प्रश्न, विकासाचा प्रश्न हा कुठल्या जाती धर्माचा नसतो, हा सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. आपण बघाल की कामराजनगरमध्ये आणि रमाईनगरमध्ये जो दलित समाज मोठ्या प्रमाणावर राहतो, पण तो नोकरी करणारा समाज आहे, तो बाहेर जाऊन नोकरी करतो. या सर्व दलित समाजाला देखील आपल्या कामराज आणि रमाई आंबेडकर नगरमध्येच नोकरी मिळणार. 20,000 जो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आपल्याकडे, त्यामध्ये दलित समाज असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, सर्वांनाच या ठिकाणी नोकऱ्या देखील मिळतील आणि राहण्यासाठी चांगलं 1 BHK फ्लॅट मिळेल. त्यामुळे सगळ्यांचंच राहणीमान उंचावेल.